मागच्या काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या, पण त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोचलेला नाही. किंबहुना सामान्य लोकांचा दैनंदिन त्रास हा थोडा वाढलेलाच आहे असा अनुभव आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे व्यापक करप्शन आणि भ्रष्टाचार हे लोकांनाही माहिती आहे. हा भ्रष्टाचार समूळ नष्ट करता येईल का आणि तो कसा, याविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, राईट व्ह्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. भ्रष्टाचार या विषयावर जेवढं बोललं जाईल तेवढं कमीच आहे. तरी हा भ्रष्टाचार एवढा का रुजलेला आहे आणि तो संपवणं इतकं कठीण का जात आहे हेही जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यामध्येच असे उपाय लपलेले आहेत की ज्यामुळे आपण खरोखरच भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो. हे उपाय जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी ऐतिहासिक आणि थोडी सामाजिक अर्थकारणाची माहिती घेणं जरुरी आहे. तर हे जाणून घेण्यासाठी आपण एक छोटंसं प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, तिकडे आपण आता वळूया. सामाजिक अर्थकारण पद्धती ही जाणून घेण्यासाठी आपण काही चार्ट बघणार आहोत. ते एकदम ढोबळ स्वरूपाचे सिम्प्लिफाय केलेले चार्ट्स आहेत. ते आपल्याला हा विषय समजण्यासाठी मदत करतात. ह्या चार्टमध्ये तुम्हाला दोन भाग दिसतील. पहिला भाग जो आहे तो म्हणजे राज्यकर्ते, शासन, कायदा, अधिकारी आणि सरकारी कर्मचारी, याला आपण शासकीय यंत्रणा म्हणू शकतो किंवा सरकारी यंत्रणा म्हणू शकतो. दुसरं जे पार्ट आहे जनता, कामकाज, पगार, नफा, ह्याला आपण सामाजिक अर्थकारण म्हणू शकतो. तर हे दोन वेगवेगळे आपण मध्ये मध्ये त्याचा उपयोग करूया. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की राज्यकर्ते असतात, त्यांचं एक शासन असतं. शासन म्हणजे मंत्रिमंडळ असतं, कधी कधी शासनच असतं, आणि ते कायदा बनवतात. आणि तो कायदा अधिकारी त्या कायद्याचं रूल्स बनवतात, त्याचं रेग्युलेशन, प्रोसिजर असं बनवतात. आणि ते सरकारी कर्मचारी मग त्याप्रमाणे वागतात आणि त्यांनी जनतेवर एक प्रभाव पडतो. सामान्य जनता ही आपले जीवनशैली समृद्ध करण्याच्या मागे असते. त्यासाठी त्यांना उत्पन्नाची गरज असते. त्यासाठी ते कामकाज करतात, रोजगार करतात, व्यवसाय करतात. त्यामधून पगार, नफा असे मिळवतात, कमवतात आणि त्याच्यामधून ते त्याचा खर्च चालवतात. आणि त्या खर्चामुळे त्यांची जीवन पद्धती, त्यांचं जीवन हे समृद्ध होत असतं. आणि ही समाजाची एक व्यवस्था आहे. आणि ह्या सामाजिक व्यवस्थेवर हे राजकीय किंवा सरकारी यंत्रणा ही जनतेवर असा इफेक्ट करते. सामाजिक अर्थकारणाची आदर्श योजना ही कशी असावी या संदर्भात आपल्याला थोडं चाणक्य आणि त्यानंतर झालेले अनेक ग्रंथ आणि त्यावर झालेलं संशोधन ह्यामधून एक कल्पना त्याची निर्माण करता येते. आणि ती म्हणजे ही अशी दिसते. आता ह्याच्यामध्ये राज्यकर्ते म्हणजे राजेच. राज्यकर्त्यांचं एक शासन असतं. शासन कायदा निर्माण करतं. कायदा हे अधिकारी कायद्याचं पालन करतात आणि अधिकारी या कायद्याचा अंमलबजावणी म्हणतात तशी करतात. आणि त्यासाठी ते सरकारी कर्मचाऱ्यांचा उपयोग करतात. आणि ही सगळी जी सरकारी यंत्रणा आहे ती जनतेवर त्याचा इफेक्ट होतो. या आदर्श अशा योजनेचं नाव आपण धार्मिक राज्यकर्ते असं दिलंय. तर तेव्हा हे धार्मिक राज्यकर्ते होते तेव्हा ते अशी आदर्श अशी योजना चालवायचे. आणि याच्यामध्ये असं तुम्हाला दिसून येईल की राजाचा जो कंट्रोल आहे गव्हर्नमेंटवर, त्याच्या शासनावर जो कंट्रोल आहे, त्याच्या मंत्रिमंडळावर कंट्रोल आहे, तो पांढऱ्या एरोने दाखवलेला आहे. कारण का तो कंट्रोल असा संपूर्ण कंट्रोल किंवा पूर्ण कंट्रोल असा नाही, पूर्ण नियंत्रण नाही. याचं एक सर्वसामान्य असं नियंत्रण आहे. म्हणजे मंत्रिमंडळ त्यांना सजेशन देऊ शकतं. मंत्रिमंडळ राजाला सांगू शकतं की तुमचं चुकतंय, हे पॉलिसी चुकीची आहे, असे सजेशन मंत्रिमंडळाकडून सुद्धा येऊ शकतात. पण एकदा शासनाने ते ठरवलं की त्याचा कायदा झाला की कायद्यानंतर अधिकारी आणि सरकारी कर्मचारी मात्र एकदम पूर्ण नियंत्रणाखाली असतात. हे तुम्ही चाणक्याच्या नीतीमध्ये सुद्धा जाणून घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये नंतरची जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. सरकारी यंत्रणेचं जनतेवरचं नियंत्रण मात्र सौम्य नियंत्रण असतं. ते पूर्ण कठोर असं नियंत्रण नसतं. अशा योजनेमध्ये जनतेवर असलेले 2-3 मुख्य घटक हे असे आहेत की याच्यामध्ये जे टॅक्सेस आहेत ते आपण या लाल
ॲरोजने दाखवलेले आहेत ते एकदम कमी असतात, ते डॉटेड असतात. कारण का ते कमी असतात? ते कमी असतात याचं कारण का की सरकारचं जे शासनाचं जे इन्व्हेस्टमेंट आहे, जे ग्रीन ॲरोने दाखवलंय, हिरव्या बाणाने दाखवलंय, ते जे इन्व्हेस्टमेंट करतात राजे आणि त्यांचं शासन, हे प्रत्येक गावोगाव जे इन्व्हेस्टमेंट करतात, ही इन्व्हेस्टमेंट फारच कमी असते. पण ही इन्व्हेस्टमेंट दोन्ही ठिकाणी करतात. एक म्हणजे ते रोजगार आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तसेच जीवन समृद्धीसाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात. अशा दोन्ही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट पण कमी प्रमाणात हे शासन करायचं. त्यामुळे शासन कमी टॅक्स घ्यायचं. वेगवेगळे राजे वेगवेगळ्या पद्धतीने हे टॅक्सेस घ्यायचे, त्यामुळे बरेचसे बाण तुम्हाला दिसतील. पण हे शासनाकडे म्हणजे राज्याच्या तिजोरीमध्ये म्हणता येईल, तिथे जमा झाल्यानंतर राजाला मात्र जास्ती मिळायचं नाही. ते राजा जनतेसाठीच ते जमवून घ्यायचा. आता हे असे आदर्श धार्मिक राजे हे फार कमी झाले, किंवा झाले तर ते फार पूर्वी झाले. त्यानंतर मात्र लुटारू राज्यकर्ते जास्ती झाले. तर लुटारू राज्यकर्त्यांची जी पद्धत होती ती थोडीशी अशी होती. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला दिसून येईल की टॅक्सेसचे जे बाण आहेत ते मात्र जाडे झालेत, आणि ते म्हणजे टॅक्सेस वाढलेत, आणि जी इन्व्हेस्टमेंट मात्र आहे ती जीवन समृद्धीशी रिलेटेड इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फारच कमी राहिली. इनफॅक्ट ती काही नाहीच आहे. पण कामकाजापुरती जे पण मर्यादित इन्व्हेस्टमेंट ते करतात. ही एवढी गुंतवणूक जी आहे शासनाकडून झालेली, ती मर्यादित गुंतवणूक आहे. त्याचा पण उपयोग ह्या करता केला जातो की तुमच्याकडून जास्तीत जास्त धन आकारणी, संपत्ती आकारणीसाठी कसा उपयोग केला जाईल, याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जसं ब्रिटिशांनी रेल्वे आणि पोस्ट ऑफिस वगैरे ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ती तुमच्या भल्यासाठी केली नाही, ती ब्रिटिशांना कंट्रोल जास्ती करता यावा यासाठी केला होता. यामध्ये आता आपण सरकारी यंत्रणेच्या भागावर जरा लक्ष केंद्रित करूया. ह्याच्यामधले जे बाण झाले ते एकदम लाल झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये काय झाले, राज्यकर्ते जे होते म्हणजे राजे, ब्रिटिश होते किंवा मुघल होते, ह्यांचं जे आपल्या मंत्रिमंडळावर किंवा शासनावर कंट्रोल होता, हा मात्र कठोर कंट्रोल होता. हा पूर्ण नियंत्रण, ह्याच्यामधून ते काही लपवालपवी करू शकत नाहीत असं नियंत्रण. आणि ह्याच्यामधून निर्माण झालेले कायदे हे लोकांची संपत्ती आणि मालमत्ता ही हडप करण्याच्या मागे कसे उपयोगी पडतील असेच कायदे निर्माण केले. ह्या कायद्यांची अंमलबजावणी मात्र आपले अधिकारी आणि सरकारी कर्मचारी जे करत होते ते मात्र समाजातूनच आलेले लोक होते. त्यामुळे ते काळ्या अक्षरामध्ये दिसतात. आता तुम्हाला लक्षात येईल की सरकारी यंत्रणेमध्ये दोन भाग निर्माण झाले. एक म्हणजे राज्यकर्ते, मंत्रिमंडळ आणि जे कायदा आणि व्यवस्था याचे जे भाग होता हे सत्ताधारी झाले. अधिकारी, सरकारी कर्मचारी यांना काही तशी व्हॅल्यू नव्हती, पण ह्यांच्यावर नियंत्रण हे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे ह्यांनी तो सगळा दबाव जनतेवर टाकला. जनतेची ही पिळवणूक, त्यांचे रोजगार कमी झाले, व्यवसाय कमी झाले, त्याचबरोबर कर मात्र वाढले. त्यामुळे जनतेवर ह्याचा बोजा अधिक वाढला आणि जनतेचं जे संपत्ती, मालमत्ता ही सगळी सरकारी कर पुरवण्यामध्ये वापरली जायला लागली. आणि अशामुळे जनता कफल्लक होत चालली होती. अशा पद्धतीने दबलेली आणि पिचलेली जनता यांनी त्याच्यावर एक तोडगा काढला. जनतेने समाजातनच गेलेले जे सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासमोर गुडघे टेकले अक्षरशः, आणि गयावया करून की हा सरकारी जो बोजा आहे हा कमी करण्याचे मार्ग सुचवायला विनवणी केली. आणि त्यातनच निर्माण झाले हे भ्रष्टाचाराचे मार्ग. हे मार्ग म्हणजे लाचलुचपतखोरीचे, भ्रष्टाचाराचे मार्ग जे आहेत हे त्यातनच निर्माण झालेले आहेत. कारण का सरकारी कर्मचारी आणि सरकारी अधिकारी हे आपल्या सरकार म्हणजे राजाच्या विरुद्ध, त्याच्या शासनाविरुद्ध जाऊन लोकांची मदत करत होते. त्यासाठी हे त्यांना दिलेलं एक कॉम्पेन्सेशन असं म्हणता येईल. आता हेच मार्ग जे निर्माण झाले हे मार्ग मुघलांच्या वेळेला पण होते आणि ब्रिटिशांच्या वेळेलाही पण होते. सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी यांना द्यायचे जे पैसे आणि सरकारला द्यायचे टॅक्सेस आणि कर, ह्याच्यामध्ये पिसलेली जनता यांनी एक स्वातंत्र्य संग्राम सुरू केला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालंही.
आणि स्वातंत्र्यानंतर जी सामाजिक अर्थकारणाची योजना होती ती होती अशी. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की राजकारणी जे होते ते आपल्या राजाच्या भूमिकेत, राज्यकर्त्याच्या भूमिकेत शिरले. त्यांचा जसा राजाचा शासनावर एक सामान्य कंट्रोल, सामान्य नियंत्रण असं होतं, तसंच आपल्या राजकारण्यांचं पार्लिमेंटच्या थ्रू हे शासनावर लिमिटेड कंट्रोल, सामान्य कंट्रोल असं असतं. पण शासनाचं जे नियंत्रण, कायदा, सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर जे होतं ते मात्र पूर्ण आणि कडक नियंत्रणच होतं. आणि या नियंत्रण पद्धतीचा जो कणा आहे तो ह्याच्यासाठी बनवला होता की लोकांकडनं सगळ्यात जास्ती धन, संपत्ती, मालमत्ता ही लुटता यावी, यासाठी बनवला होता. तो मात्र काही बदलला नाही. त्याच्यानंतर सरकारी यंत्रणेचा जो कंट्रोल होता जनतेवर, तोही कडक नियंत्रण अशा पद्धतीचाच होता की जनतेने कुठेही एक रुपयाची पण चोरी करता कामा नये. आणि जनता ही चोर आहे, सरकारपासून पैसे आणि मालमत्ता लपवते आणि ती मिळाली की आपण ती हडप करायची, यासाठी बनवलेला ही यंत्रणा होती आणि ती अजूनही कायम आहे. अशी अपेक्षा होती की जेव्हा सरकार आपलं येईल, लोकांचं सरकार येईल, तेव्हा कर पद्धती जी त्रासदायक होती ती जाऊन सर्वसामान्य कर पद्धती येईल आणि इन्व्हेस्टमेंट ह्या वाढतील आणि त्यामुळे लोक नवीन रोजगार निर्माण करतील, नवीन व्यापार करतील, व्यवसाय करतील, त्यातनं नफा कमवतील, त्यांना पगार मिळतील, लोकांना बचत, आणि ते जे भ्रष्टाचाराचे मार्ग आहेत ते लोक विसरून जातील, अशी अपेक्षा होती. पण झालं काय खरं? आपल्याला मिळाले हे भ्रष्टाचारी राज्यकर्ते. भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांनी जी लुटारू राज्यकर्त्यांची यंत्रणा होती तीच चालू ठेवली. त्यामध्ये काही बदल केले नाहीत, किंबहुना त्यामध्ये असे बदल केले की त्यांनी त्रास वाढला आणि लोकांकडनं जी हडपशाही चालली होती ती वाढली. भ्रष्टाचारी यंत्रणेमध्ये सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी, अगदी मंत्रिमंडळापासून सगळेच हे सत्ताधारी असल्यामुळे ते सगळे लुटारू झाले. आणि बरेचसे जे कायदे होते ते आता जनतेच्या भल्यासाठी जे कायदे होते ते त्याच्यातनं सुद्धा पैसे आणि संपत्ती मिळवण्यासाठी अडथळे निर्माण करण्यात प्रवीण झाले. म्हणजेच आता एक योजना आली की त्या योजनेमध्ये अनेक अडथळे निर्माण करायचे आणि मग तुम्हाला ते अडथळे पार करण्यासाठी मदत करायची, या कारणासाठी ते आता लाच घेतात. असं एक बाजूला असताना दुसऱ्या बाजूला कर पद्धती आणि टॅक्स सिस्टीम ही अजूनही त्रासदायकच राहिली. इनफॅक्ट त्रास वाढला. इंदिरा गांधींच्या वेळेला 95% झाला होता टॅक्स. इन्व्हेस्टमेंट ही जशी लुटारू लोकांची इन्व्हेस्टमेंट होती तशाच पद्धतीने इन्व्हेस्टमेंट कमीच राहिली. त्याचे परिणाम अनेक होते. पहिला परिणाम म्हणजे रोजगार, व्यवसाय ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या साफ कोलमडल्या. त्यामुळे भारताचा जो ग्रोथ होता, GDP ग्रोथ होता, तो सगळा कमी राहिला. इन्व्हेस्टमेंट कमी म्हणजे व्यवसाय कमी, म्हणजे रोजगार कमी, नफा कमी, पगार कमी, बचत कमी, म्हणजे जीवनशैलीमध्ये वृद्धी होत नाही आणि टॅक्सेस मात्र जास्ती. अशी पुन्हा जी लुटारू सत्ताधारी लोकांची जी यंत्रणा होती ती पुन्हा आली. आणि ह्याच्यातनं बचाव करण्यासाठी लोकांकडे काही पर्यायच उरला नाही. त्यांनी ते जुने मार्ग, भ्रष्टाचाराचे, लाचखोरीचे मार्ग पुन्हा जिवंत केले. त्यानंतर मोदी आल्यानंतर ही यंत्रणेमध्ये बदल होणार हे नक्की होतं. मोदींनी सरकारी यंत्रणेमध्ये 2-3 बदल केले. पहिलं म्हणजे मंत्री आणि राजकारणी लोकांचं जे भ्रष्टाचार होते ते बंद केले. आता फारच थोड्या प्रमाणात तसा तो भ्रष्टाचार म्हणता येईल, पण राजकारण्यांचा आणि मंत्रिमंडळाकडून होणारा भ्रष्टाचार हा बहुता संपलेला आहे. तसंच राजकारण्यांचं जे शासनावर आणि कायद्यावर नियंत्रण होतं तेही मोदी सरकारने सामान्य नियंत्रणमध्ये बदललं. सरकारी यंत्रणेमध्ये 2 बदल हे मोदी सरकारने केले नाहीत. एक म्हणजे की सरकारचं जे म्हणजे शासनाचं जे सरकारी अधिकारी आणि सरकारी कर्मचारी यांच्यावर जे नियंत्रण होतं ते कडक नियंत्रण आणि पूर्ण नियंत्रण तसंच राहिलं. त्याचा जो हडपशाहीचा कणा जो होता तो तसाच राहिला. तसंच या सरकारी यंत्रणेचं जे सामान्य लोकांवर नियंत्रण राहतं
तेही कडक नियंत्रणच राहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला नाही. आता सामाजिक विषयाकडे वळलं तर मोदींनी इथे काही सुधारणा केल्या. पहिली सुधारणा म्हणजे त्यांनी अनेक वर्षापासून बाकी राहिलेल्या इन्व्हेस्टमेंट्स, या रोजगार आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या आणल्या. जीवनावश्यक गोष्टींमध्ये एवढी कमी इन्व्हेस्टमेंट होती की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर सुद्धा गावोगाव इलेक्ट्रिसिटी आणि पाणी नव्हतं. आत्ता मोदींच्या इन्व्हेस्टमेंटमुळे गावोगाव थोड्या तरी प्रमाणामध्ये इलेक्ट्रिफिकेशन झालं आणि आता पाणीही पोचेल. ह्या इतक्या मूलभूत गरजा ह्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक झालेली नव्हती, ती मोदींनी केली. तरी मोदींनी काही गोष्टी बाकीच ठेवल्या. कर पद्धती सुधारण्याची जी आवश्यकता होती त्याबद्दल मोदींचं कडून अजून पूर्ण काम झालेलं नाही. तिथे काही उपक्रम चालू आहेत, पण अजूनही कर पद्धती, टॅक्स सिस्टीम ही त्रासदायकच आहे. आणि त्यामुळे हे जे भ्रष्टाचाराचे मार्ग आहेत ते अजूनही खुलेच आहेत. लाच घेण्यासाठी आणि लाचखोरी करण्यासाठी नवीन नवीन अडथळे कसे निर्माण करता येतील ह्याच्यामध्ये फार उत्तम दर्जाचं इनोव्हेशन हे इकडे चालू आहे. त्यामुळे वरतून कायदा येतो तेव्हा कायदा जेव्हा पास होतो तो लोकांच्या भल्यासाठी असतो, पण जेव्हा तो खाली आपल्यापर्यंत पोचतो तेव्हा त्याचा एकदम उलटा उपयोग तुम्हाला झालेला दिसतो. आणि याचं कारण हे लाचखोरीचे जे मार्ग आहेत ते अजूनही खुले आहेत आणि ते चालू ठेवण्यासाठी हे केलेलं आहे. तर ह्यामध्ये मोदींना जर काही सुधार आणायचा असेल आणि भ्रष्टाचार कायमचा संपवायचा असेल तर मोदींनी हे केलं पाहिजे. पहिले म्हणजे की जो मंत्रिमंडळातला भ्रष्टाचार आहे तो शोधून पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. ह्यामध्ये दुसरा पर्याय नाही. दुसरी गोष्ट ही फार महत्वाची आहे की सरकारी यंत्रणेचा जो कंट्रोल आहे हा योग्य कंट्रोल असणं जरुरी आहे. योग्य नियंत्रण हे गरजेचं आहे, पण जे कडक नियंत्रण केलेलं आहे, जे पूर्ण नियंत्रण चालू आहे, ज्याचा कणा हा हडपशाही आणि दडपशाहीने बनलेला कणा आहे, तो मोडून काढणं फार गरजेचं आहे. ह्या अधिकाऱ्यांचं जे लोकांवर राज्य करण्याची जी मानसिकता आहे ती मोडून काढली पाहिजे. तसंच हे सरकारी यंत्रणेचा जो पूर्ण बोझा आणि त्यांचं कडक नियंत्रणाचं कंट्रोल जो देशावर आहे, जो जनतेवर आहे, तोही मोडला पाहिजे. जनतेला सरकारची गरज लागता कामा नये. प्रत्येक गोष्टीला मायबाप सरकार ही पद्धत चुकीची आहे. सामाजिक बाजूला कर पद्धतीची सुधारणा ही एकमेव गोष्ट करण्याची गरज आहे. म्हणजे कर पद्धती इतकी सोपी पाहिजे की 4थीतल्या मुलाला सुद्धा आपले कर भरता आले पाहिजेत. मग ते GST असो, CST असो किंवा इन्कम टॅक्स असो किंवा एक्साईज असो, हे इतके सोपे करणं गरजेचं आहे. हे सगळे सुधार केले तर भ्रष्टाचाराचे जे मुख्य कारण आहेत तेच नाहीसं होईल आणि भ्रष्टाचाराचे जे हे मार्ग आहेत ते आपोआप नष्ट होतील. हे सगळे उपाय केले आणि भ्रष्टाचार संपवला आणि कायदा आणि सुव्यवस्था सशक्त केली की देशाचं भलं होईल. यांनी नवीन व्यवसाय, नवीन रोजगार निर्माण होतील आणि सरकारी खजिना आपोआप भरेल आणि भारताची प्रगत देशामध्ये गणना व्हायला वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आमच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडल्सना फॉलो करा. राईट व्ह्यूजचं एक लॉंग फॉर्म डिस्कशन हे राईट व्ह्यूज पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, ते तुम्ही फॉलो करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि लवकरच भेटू पुन्हा एकदा राईट व्ह्यूज मराठीवर.